Hello everyone, welcome to my channel MPSC Pro. I am पायल कर्नावट. या व्हिडिओमध्ये आपण MPSC CSAT 2018 चा जो पेपर आहे त्यातील रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे. एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने म्हणजे ह्या बाजूने 11व्या स्थानावर आहे आणि बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. म्हणजे बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. जर ए आणि बी यांच्या जागांची अदलाबदल केली, ए आणि बी ची अदलाबदल केली तर बी इथे येईल आणि ए इथे येईल. तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर असेल. ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर असेल. म्हणजे ए उजव्या बाजूने कोणत्या स्थानावर येईल? 10व्या स्थानावर येईल तो, कारण की तो बी च्या जागी आलाय ना, म्हणून. तर मग टोटल किती व्यक्ती असतील या पूर्ण लाईनीवर? ए च्या अगोदर 17 असतील, कारण की ए चा जर 18वा नंबर आहे तर ए च्या अगोदर 17 असतील. ए एक स्वतः असेल म्हणून त्याचा एक, आणि तो 10व्या नंबरला आहे उजव्या बाजूने, तर त्याच्या अगोदर किती असतील? 9 असतील. 17 आणि 1 18, 18 आणि 9 किती झाले? 27. म्हणजे टोटल व्यक्ती किती आहेत? 27. पण आपल्याला काय विचारलंय क्वेश्चन मध्ये? तर या रांगेमध्ये ए आणि बी खेरीज म्हणजे ए आणि बी सोडून किती व्यक्ती आहेत? म्हणून आपण ए आणि बी चे 2 मायनस करूया. ए अँड बी आपल्याला त्यांना कन्सिडर नाही करायचं आहे ना, म्हणून आपण त्यांना मायनस करणार. 27 मायनस 2 25. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबॉल मध्ये चांगले आहेत. हॉकी आणि व्हॉलीबॉल मध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी आणि बेसबॉल मध्ये चांगले आहेत. सचिन आणि राम हॉकी आणि बेसबॉल मध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल आणि क्रिकेट मध्ये चांगले आहेत. सचिन गौरव सागर सचिन गौरव सागर बेसबॉल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. बेसबॉल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. सचिन गौरव सागर. तर बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे? बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे? म्हणजे या 4 मध्ये सगळ्यात चांगला कोण आहे? तर यस, गौरव सगळ्यांमध्ये चांगला आहे. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, एका सांकेतिक भाषेत कमल हा असा कोड केलेला आहे. कमलचा हा कोड आहे सांकेतिक भाषेत म्हणजे कोडमध्ये कमलला असं कोड केलेला आहे. तर नो साठी संकेत काय, कोणता संकेत राहील? म्हणजे नोचा कोड कोणता असेल? जर हा तुम्ही कोड ऑब्झर्व केला तर तुम्हाला इथे कळतंय की 26 ए साठी कोड केलेला आहे. म्हणजेच अल्फाबेटच्या रिव्हर्स डायरेक्शन मध्ये नंबर दिलेले आहेत. म्हणजे झेडचा कोड 1 कन्सिडर केला आहे आणि ए चा कोड 26 कन्सिडर केला आहे. म्हणजे त्यांना रिव्हर्स डायरेक्शन मध्ये नंबर दिलेले आहेत. टोटल अल्फाबेट 26 असतात ना, तर झेड पासून कोड केलेला आहे. त्यांना झेड पासून नंबर दिलेले आहेत रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. झेडला 1,
Y ला 25 लाईक दॅट, B ला 25 आणि A ला 26 लाईक दॅट. म्हणून A चा कोड 26 आहे, A चा कोड 26 आहे, A चा कोड 16 आहे, L चा रिव्हर्स मध्ये कोड आहे 15. तर N चा रिव्हर्स मध्ये कोड काय असेल? N चा रिव्हर्स मध्ये कोड आहे 13. N चा रिव्हर्स मध्ये कोड आहे 13 आणि O चा रिव्हर्स मध्ये कोड आहे 12. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. हा नातेसंबंधांवर क्वेश्चन आहे, ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. डॉलरचा अर्थ आहे ए, ए हे बीचे वडील आहे, म्हणजे डॉलरचा अर्थ इथे दिलेला आहे, हॅशचा अर्थ दिलेला आहे, स्टारचा अर्थ दिलेला आहे, ऍट द रेटचा अर्थ दिलेला आहे. तर क्वेश्चन काय विचारलाय? RTM ही भावंडे आहेत ही दर्शवणारी नातेसाखळी निवडा. RTM ही भावंडे आहेत म्हणजे यांच्यात भाऊ बहिणीचं नातं असेल किंवा सगळे भाऊ असतील, कुणी भाऊ कुणी बहीण असेल असं नातं आहे. ही नातेसाखळी कोणती आहे हे निवडायचं आहे. तर आपल्याला हा क्वेश्चन ऑप्शन वरूनच सॉल्व्ह करावा लागतो. तर आपण Q ला नाही कन्सिडर केलं तरी चालेल, ओनली RTM लाच कन्सिडर करूया, कारण की आपल्याला RTM भावंडे आहेत की नाही तेच आपल्याला चेक करायचं, म्हणून Q ला नाही कन्सिडर करणार आपण. मग R@T आपण फाइंड आउट करूया अगोदर. म्हणजे R हा T चा भाऊ आहे, म्हणजे होय भावंडे तर होत आहेत R आणि T, म्हणून R आणि T तर कंडिशन आपण विचारात घेऊ, म्हणजे ती राईट आहे. T स्टार M म्हणजे T ही B ची मुलगी आहे. इथे तर आपल्याला म्हटलंय की भावंडे दाखवायची आहे, म्हणून मुलगी येते म्हणजे ते भावंडे तर नाही आहेत, म्हणून हा ए फर्स्ट ऑप्शन येणार नाही. मग $T, डॉलरचा अर्थ काय होतो? R हे T चे वडील आहेत, आपल्याला भावंडे हवेत R आणि T, तर म्हणून हा ऑप्शन पण येणार नाही. R स्टार T म्हणजे R ही T ची मुलगी आहे, हा पण कन्सिडर नाही होणार कारण की ते भावंडे नाही होते, मुलगी म्हटलं इथे तर R ही T ची मुलगी आहे, म्हणून हा पण नाही येणार. अल्टिमेटली फोर्थ हाच ऑप्शन असेल, पण आपण चेक करून बघूया. R@T, R हा T चा भाऊ आहे, म्हणजे R हा T चा भाऊ आहे. T M, T ही B ची बहीण आहे, T ही M ची बहीण आहे, राईट. म्हणजे हे तिघं भावंडे होत आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा. म्हणजे हा कागद जर एकमेकांवर असा ठेवला आपण, म्हणजे घडी केली त्याची, तर घडी कोणती होईल त्याची हे आपल्याला निवडायचं आहे. आता हा कागद इकडे ठेवला आपण असा, तर मग याची डायरेक्शन तीच राहील ना, ऍज इट इज, म्हणजे हा स्टार तयार होईल. मग स्टार कोणत्या ऑप्शन मध्ये? ह्या ऑप्शन मध्ये आणि ह्या ऑप्शन मध्ये. या दोघं ऑप्शन मध्ये ट्रायंगलवर ट्रायंगल आहे, स्टार ऑप्शन नाहीये. ट्रायंगलवर ट्रायंगल दिलेला आहे, स्टार ऑप्शन नाहीये, म्हणून हा पण ऑप्शन आपण कन्सिडर नाही करणार आणि फोर्थ ऑप्शन पण आपण कन्सिडर नाही करणार. मग फर्स्ट आणि सेकंड आपण ऑब्झर्व करून घेऊया. हे राईट आहे, हे सेम आहे डायरेक्शन मध्ये, हे पण सेम डायरेक्शन आहे, हे पण सेम डायरेक्शन आहे. यांची डायरेक्शन रॉंग दिलेली इथे, म्हणजे दोघं आपल्याला चेक करावे लागतील. हे सेम आहे, हे सेम आहे, म्हणून आपण फक्त याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन आपण ह्या क्वेश्चन मध्ये चेक करूया. तर हे दोघं जर पाहिले तर हा ॲरो आहे आणि ॲरोच्या विरुद्ध बाजूला याचा फेस आहे, तर हा ॲरोच्या विरुद्ध बाजूला आहे का? नाहीये, हा आहे ॲरोच्या विरुद्ध बाजूला फेस, म्हणजे हेच आपला आन्सर असेल, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या पर्यायी आकृत्यावरून अशी आकृती निवडा, दिलेल्या पर्यायी आकृत्यातून अशी आकृती निवडा की ज्या आकृतीमुळे आकृती X पूर्ण होईल. ही आकृती X आपल्याला पूर्ण करायची आहे. तर आपण हा ॲरो अगोदर कंप्लीट करणार, ही इथली डिझाईन आहे ती आपण ती कंप्लीट करणार. तर ही डिझाईन फक्त इथे आहे म्हणून हा ऑप्शन आपण कन्सिडर करणार, इथे नाहीये म्हणून हा नाही करणार, इथे पण आहे म्हणून हा पण कन्सिडर करणार आपण. हा कन्सिडर करू का? असा ही अशी डायरेक्शन हवी होती या डिझाईनची, यांनी ही डायरेक्शन अशी दिलेली, म्हणून हा ऑप्शन पण आपण कन्सिडर नाही करणार. आता डायग्राम कंप्लीट करूया.
ही अशी बरोबर येते, इथे इथे पण बरोबर येते, पण यांनी इकडे या डायरेक्शनला दाखवली. आपण फक्त 2 आणि 3 चाच विचार करतोय, म्हणून 2 पण कॅन्सल होईल. ओनली आपलं 3 आन्सर असेल. ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर आहे. दिलेल्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? इथे कोणता पर्याय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे नंबर बघितले तर 4, 6, 2, 6, 13, 7, 8, 10 म्हणजे हा डिफरन्सचा नंबर आहे. 6 मधून 4 गेल्यावर 2 येतात. 6 मायनस 4 2, 13 मायनस 6 7, 10 मायनस 8 2. 2 कोणत्या ऑप्शन मध्ये? ह्या एक ऑप्शन मध्ये, ह्या एक ऑप्शन मध्ये. हे आपण कन्सिडर नाही करणार. मग इथे काय ए सी ई अल्टरनेट अल्फाबेट दिलेले आहेत. बी इथे मिस आहे आणि इथे डी मिस आहे, म्हणजे अल्टरनेट दिलेले आहेत. ए बी सी डी ई पी क्यू आर. क्यू मिसिंग आहे, बरोबर आहे. अल्टरनेट अल्फाबेट आहेत. एस टी जे के एल एम एन ओ नाही. पी आपण घेणार, क्यू नाही घेणार. आर म्हणजे इथे आर येणार. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. हे स्टेटमेंट आहे आणि हे कन्क्लुजन आहे. कोणतं कन्क्लुजन राईट आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काही झाडे फांद्या आहेत. काही झाडे फांद्या आहेत. सर्व फांद्या टोप्या आहेत. सर्व फांद्या टोप्या आहेत. तर कन्क्लुजन काय दिलेली आहे? काही झाडे टोप्या आहेत. काही झाडे टोप्या आहेत. काही झाडे ह्या सर्व टोप्या आहेत ना हे पूर्ण. तर हो, हे राईट आहे. काही टोप्या झाडे आहेत. काही ह्या पूर्ण ज्या टोप्या आहेत त्या झाडे आहेत ना काही. हो, बरोबर आहे. सर्व टोप्या फांद्या आहेत. सर्व फांद्या टोप्या आहेत. सर्व टोप्या फांद्या नाही आहेत, म्हणून ऑप्शन नंबर सी नाही येणार. सर्व फांद्या टोप्या आहेत. हो, सर्व फांद्या तर टोप्याच आहेत. हे तर स्टेटमेंट पण दिलेलं आहे आपल्याला, म्हणून डी पण राईट आहे. म्हणून ए बी डी राईट आहेत. ऑप्शन नंबर ए बी डी बरोबर, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर आहे. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.